आज आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन याचा जो काही सर्वात पहिला पार्ट आहे ज्याचं नाव आहे व्यवस्थापनाची तत्वे हा समजूया. काय आहेत व्यवस्थापनाची तत्वे समजून घ्या. त्यामुळे आपण प्रस्तावना समजून घेऊ काय आहे नेमकं काय सांगितलेले. व्यवस्थापन सर्वत्र आहे हे इयत्ता 11वी मध्ये अभ्यासलेले आहे. सर्व प्रकारच्या व्यावसायिक संघटना, बिगर व्यावसायिक संघटना आणि सामाजिक आयुष्यातही व्यवस्थापनाची आवश्यकता असते. बरोबर आहे. व्यवस्थापन म्हणजे काय की मॅनेज करणे. आपल्या घरातही आपण व्यवस्थापनच करतोय ना. जर आपण बघितलं तर पैशाचं व्यवस्थापन असेल, मग ते आपल्या अभ्यासाचं व्यवस्थापन असेल, किंवा मग आपण एखादं काम करत असेल त्याच्यामध्ये व्यवस्थापन असेल, बिझनेसमध्ये व्यवस्थापन असेल, तर मग एक आहे सर्व व्यवस्थापनच आहेत ना. म्हणजेच काय व्यवस्थापन हे आपण 11वी मध्ये शिकलेलो आहे. यंत्रसामग्री, साहित्य आणि पैसा याप्रमाणे व्यवस्थापन हे व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक सूत्रे मानले जाते. बरोबर आहेत. तर संघटनेच्या इतर सर्व स्त्रोतांमध्ये सामान्य व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाची माहिती असणे आवश्यक असते. तर व्यवस्थापनाची जी काही समन्वय करण्यासाठी, व्यवसायामध्ये समन्वय करण्यासाठी व्यवस्थापनाची माहिती असणे गरजेचे असते. त्यामुळे व्यवस्थापनाचे महत्त्व झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शन येते. विविध व्यवस्थापन विचारवंतांनी त्यांच्या निरीक्षणातून या पद्धतीवर अभ्यासातून व्यवस्थापनाचे विविध सिद्धांत मांडले आहेत. व्यवस्थापनाची विविध तत्वे, सिद्धांत आणि तंत्रे यांसारखे परिणाम प्राप्त करून देतात. परंतु प्रत्येक व्यवस्था परिस्थिती व व्यक्तिप्रक्रियांचा उपयोगात बदल होतो. थोडक्यात जर सांगायचे झाले तर व्यवस्थापन संघटनेच्या उद्दिष्टांना अनुसरून सर्वसाधारण ध्येय निर्धारित करते. काय करते? सर्वसाधारण ध्येय निर्धारित करते. काय करते? व्यवस्थापन संघटनेच्या उद्दिष्टांना सर्वसाधारण ध्येय म्हणजे काय? एक गोल की आपल्याला तिथं पोहोचायचंय, कंपनीला त्या पोझिशनवर पोहोचायचे, ते प्राप्त करायचंय, ध्येय निर्धारित करते. आणि एकूणच संघटना कशा पद्धतीने काम करेल याबद्दल निर्णय घेते. त्यालाच आपण व्यवस्थापन म्हणतो. किंवा आपण हेच काम असतं व्यवस्थापनाचा समावेश उत्पादन घटक म्हणून केला जातो. यामुळेच नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय व नियंत्रण यांचा व्यवसाय संघटनेच्या सर्व कार्यांमध्ये सुसंवाद साधला जातो. त्यांना आपण व्यवस्थापनाची कार्य असे म्हणतो. तर ठीक आहे. अर्थ समजून घेऊ काय आहेत व्यवस्थापनाचे. एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने ध्येय प्राप्त करतात. एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध यंत्रणा व तंत्रांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. यातील काही तंत्रांना वैश्विक मान्यता असते. त्यांनाच काय म्हणतो आपण? तत्वे म्हणतो. की काय असतं की एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला ध्येय प्राप्त करताना विविध तंत्रांचा असतो. काही तंत्र असेल, काही मशिनरीज असेल त्यांची गरज पडत असते, काही तंत्र किंवा म्हणजे काही पद्धतींची गरज पडत असते, काही मेथड्स असते त्यांची गरज पडत असते. उपयोग करणे महत्त्वाचे असते. यातील काही तंत्रांना वैश्विक, काही तंत्र असेल, काही तंत्राची काही पद्धत असेल, काही पद्धत असेल त्या पद्धतींना वैश्विक मान्यता असल्याने त्यांना तत्वे असे म्हणतात. म्हणजे काही मॅनेजमेंटची काही वैश्विक मान्यता आहेत. वर्ल्ड वाईड म्हणजेच काय पुऱ्या जगामध्ये त्यांना मान्यता आहेत. अशांना असल्याना त्यांना तत्वे असे म्हणतात. म्हटलं ज्यांना वैश्विक मान्यता आहेत अशा तंत्रांना काय म्हणू शकतो आपण? तत्वे असे म्हणू शकतो. ठीक आहे. समजलं तरी पुढे जाऊन समजून घेऊ. ही तत्वे व्यवस्थापकाला संस्थेचे सर्व कार्य विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यास मार्गदर्शक ठरतात. म्हणजे काही कंपनीची तत्वे जे काय असेल, कंपनीची काही तत्व असेल ती व्यवस्थापकाला, म्हणजे जो काही कंपनीचं व्यवस्थापन करतोय तर त्या संस्थेची सर्व कार्य विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास व संघटनेचे ध्येय साध्य करण्यास मदत होते. म्हणजे काही
घेण्यास व संघटनेचे ध्येय साध्य करण्यास, म्हणजे काही आपलं ध्येय असेल ते साध्य करण्यासाठी एक मदत मिळते. तत्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते. तत्व एक मूलभूत सत्य म्हणजे काय, बेसिक सत्य आहे, बेसिक ट्रू आहे. तत्व म्हणजे काय की ते खरं असतं किंवा ते एक काय म्हणू शकतो आपण की जे सत्य आहेत, पूर्ण सत्य आहे, परिपूर्ण सत्य आहे असं म्हटलं तर, किंवा प्रस्ताव म्हणजे एक प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते. विश्वास किंवा वर्तनाप्रमाणे हे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करतात. तर्कशुद्ध म्हणजे काय, अंदाजमुक्त, की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अंदाज न लावता म्हणजे काही अंदाजी प्रमाण न घेता विचारांचा आधार म्हणून काम करते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, म्हणजे आता रोग आपण आपला समजलं असेल तर सोप्या भाषा समजून घ्या. जी तंत्रे किंवा जी प्रणाली एकाच पद्धतीने परिणाम देतात, म्हणजे जी तंत्रे किंवा जी तंत्रे एकच गोष्ट म्हणजे त्या पद्धत समजून घ्या, पद्धतीने एकाच पद्धतीने एक प्रणाली किंवा एकाच पद्धतीने परिणाम देतात, त्यांना आपण तत्वे असे म्हणतात. म्हणजे जसं तत्वे समजून घ्या आपण लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार, जसं की लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जर एखादी वस्तू तुम्ही खाली टाकली तर ती खाली जाते, तसं तत्वांचं आहे. जसं तो सिद्धांत आहे तसंच तत्वांचं आहे की जर तुम्ही अशी गोष्ट केली किंवा तसं बोललं की तसंच तुम्हाला परिणाम मिळेल, किंवा ते पुऱ्या जगामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी ते तशाच पद्धतीने काम करतात. याला तत्वे म्हणतात. ही तत्वे वैश्विक आहेत आणि ते सर्वत्र लागू पडतात. या तत्वांना आधारामुळे व्यवस्थापकांना चुका व शिका या तत्वाचा अवलंब करावा लागत नाही. म्हणजे काही प्रीलोडेड असतात ना, या गोष्टी पहिल्यापासूनच असतात की असं केल्यानंतर तसं, म्हणजे त्याच्यात चुकायची काहीच गोष्ट येत नाही. आणि जर चुकाची गोष्ट येते म्हणजे चुकापासून शिकाय येत नाही, तर ही गोष्ट त्याच्यामध्ये टाळल्या जाते की जेणेकरून चुका कमी होतात. या तत्वांचा अवलंब करावा लागत नाही, तेच चुका व शिका या तत्वांचा अवलंब करावा लागत नाही. उदाहरणार्थ क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळाची रचना व विभाग खेळाडूमध्ये त्यांची कौशल्य आणि क्षमतानुसार केली जाते. बरोबर आहे. तर समजा आपण क्रिकेटचा जरी विचार केला तर क्रिकेटमध्ये काय असतं की कोणत्याही खेळांची रचना, जसं की समजा क्रिकेट हे असेल त्याच्यामध्ये की कोणाला बॅटिंग चांगली येते, कोणाला बॉलिंग चांगली येते, कोण अंपायर करू शकतो, याच्यानुसार त्याची काय केलं की टीम बाटली जाते किंवा एक टीम विभागणी केली जाते. तर हा एक क्षमतेनुसार केलं जातं. यालाच आपण व्यवस्थापनाच्या भाषेत कामाचे विभाजन असे म्हणतो. एक व्यवस्थापनाचे काय तत्वांपैकी एक आहेत. व्यवस्थापनाच्या तत्वांपैकी हे एक तत्व आहे जे म्हणजे कामांचे विभाजन आहे. आपण डिटेलमध्ये पुढे जाणू काय आहे त्या गोष्टी काय नाही. व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप काय असते. कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यासाठी व त्यांच्या वर्तनासंबंधात मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे तयार केली जातात. कशासाठी? कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यासाठी व त्यांना वर्तनासंबंधात मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे तयार केली जातात. ही तत्वे संघटनेच्या संबंधाची कार्यक्षमता नफ्याच्या स्वरूपात वाढवण्यात भर देतात. या बरोबरच ही तत्वे वरिष्ठ व त्यांच्या हाताखालील कर्मचारी संघटना सर्व सदस्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय व्यवस्थापन करण्यात भर देतात. म्हणजेच काय, कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा प्रभाव पाडण्यासाठी, म्हणजे की कर्मचारी असेल त्यांच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यासाठी व त्यांना वर्तनासंबंध मार्गदर्शन करण्यासाठी, म्हणजे त्यांचं काही वागणं आहेत त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाचे तत्वे तयार केली जातात. तत्व का तयार केलं जातं की जे काही समजा जे काही लोक त्याच्यामध्ये कामाला आहेत, जे व्यवस्थापनाचं काम करतात त्यांना एक मार्गदर्शन करण्यासाठी काही तत्व तयार करतात. ही तत्वे तयार केली जातात. तर ही तत्वे संघटनेच्या संबंधित कार्यक्षमता नफ्याच्या स्वरूपातील वाढणीवर भर देतात. की जे नफा असेल नफ्याच्या स्वरूपात, म्हणजे की नफा वाढवण्यासाठी काही वाढवण्यावर भर दिले जातात.
या बरोबरच ही तत्वे वरिष्ठ म्हणजे मोठे व त्यांच्या हाताखालील कर्मचारी, जे काही मोठे कर्मचारी असेल म्हणजे जे मोठ्या लेवलवरचे कर्मचारी असेल किंवा त्यांच्या हाताखालील जे काही कर्मचारी असेल आणि त्या संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय स्थापन करण्यावर भर दिला जातो. व्यवस्थापनाच्या तत्वांचं स्वरूप आपण बघत आहोत. तर व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप खालीलप्रमाणे. तर सर्वात्रिक उपयोग. त्यात पहिले तर सर्वात्रिक उपयोग काय आहे? सर्वात्रिक उपयोग व्यवस्थापनाचे तत्वे सार्वत्रिक आहेत. व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक आहेत म्हणजे ही तत्वे कोणत्याही आकाराच्या व स्वरूपाच्या, इथं दोन शब्द खूप महत्वाचे. एक आकार म्हणजे जो पण काही आहे स्वरूप, आकार व स्वरूप व्यावसायिक संघटनाला लागू पडतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लागू पडतात. जे काही व्यवस्थापन असेल प्रत्येक व्यवसायामध्ये लागू पडतात तत्वे. तसेच त्यांना परिणामात बदल होऊ शकतो. तसेच यांच्या परिणामात बदल होऊ शकतो. तत्व्यांच्या परिणामात बदल होऊ शकतो पण सर्वांकडे लागू पडू होऊ शकतो. तसेच त्यांच्या उपयोगातही बदल करणे शक्य आहे. म्हणजे यांचा उपयोगही बदल होऊ शकतो, उपयोगातही बदल करणे शक्य असते. त्यांच्या काय उपयोगातही बदल करणे शक्य. तरीही ही सर्व प्रकारच्या संस्थेसाठी सोयीस्कर असतात. प्रत्येकासाठी एक सोयीस्कर असतात म्हणजे एक घेण्यासारखे असतात किंवा जे की आपण ऍक्सेप्ट करू शकतो असे असतात किंवा जे चांगले असतात आपल्या पुढे नेऊ शकतात आपल्या व्यवसायाला असे असतात. तसेच ही तत्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर लागू पडतात. व्यवस्थापनाच्या सर्व स्तर म्हणजे काय व्यवस्थापनाचं पहिलं स्तर असेल, दुसरं स्तर असेल, पुढे जाणं आपण काय असतं स्तर वगैरे. तर म्हणजे ते काही असेल त्या स्तरांवर लागू पडतात. म्हणजे सर्वसाधारण मार्गदर्शनाचे तत्वे. तर संघटनेतील काही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी तसंच एखादी संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी घटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी संघटना व्यवस्थापनातील तत्वे मार्गदर्शन ठरतात. ही तत्वे लवचिक असतात. कोणत्याही तत्वांचा उपयोग करण्याचं हे संघटनेची परिस्थिती व आकार व स्वरूपावर अवलंबून असते. उदाहरणार्थ जेव्हा आपण योग्य मोबदला असेल म्हणतो तेव्हा योग्य हा शब्द संघटनेच्या स्वरूप, आकार आणि आर्थिक परिस्थितीनुसार बदलू शकतो. सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. सराव आणि प्रयोगांद्वारे म्हणजे काय खूप मोठ्या लेवलवर किंवा खूप जास्त लोकांचं ज्यावेळेस हे होतं त्यावेळेस ते तत्व मांडलं जातं. कारण की ज्यावेळेस वैश्विक मान्यता आपण त्याला म्हणतो ती मिळली जातं त्यावेळेसही एक तत्व त्याला म्हटलं जातं. तर संशोधनातून हळूहळू व्यवस्थापनाचे तत्वे विकसित केली जातात. या संशोधन केलं जातं, एक रिसर्च केली जाते, त्याच्यातून एक हळूहळू व्यवस्थापनाचे तत्वे विकसित केली जातात. ती विकसित करण्यासाठी पद्धतशीर निरीक्षण आणि प्रयोग केले जातात. या प्रयोगाचे निष्कर्ष संघटनेमध्ये वापरून पाहिल्यानंतर त्यांच्या तत्वानुसार रूपांतर केले जाते. म्हणजे काय केलं जातं पहिले प्रयोग केले जातो त्याच्यानंतर म्हणजे प्रयोग केला जातो त्याला निरीक्षण केलं जातं. तशा पद्धतीने असतं लवचिकता. काय आहे तर लवचिकता. व्यवस्थापनातील तत्वे लवचिक असतात. लवचिक म्हणजे काय असतात की जे कुणीकडेही फिट बसतात किंवा जे फिट होऊ शकतात. म्हणजेच ती तत्वे परिस्थितीनुसार बदलतात किंवा जे म्हणजे परिस्थितीनुसार बदलू शकतात किंवा जे प्रत्येक आकार आणि पहिला आपण शब्द कोणत्याही आकारानुसार ते फिट बसू शकतात असे असतात आणि सुधारता येतात. ही तत्वे त्यांना व्यवस्थापक त्यांच्या गरजेनुसार बदल करू शकतो. जे व्यवस्थापक आहेत त्याच्या गरजेनुसार बदल करू शकतो. तर व्यवस्थापनाची परिस्थिती सतत बदलत असते. आपल्या गरजेप्रमाणे संघटना ही तत्वे सुधारून अथवा त्यात बदल करून वापरू शकते. संबंध काय आहेत लवचिकता वर्तणुकीशी संबंधित. व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. व्यवस्थापन काय सामूहिक कृती आहेत आणि व्यवस्थेच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे आणि व्यवस्थापनाचे साध्य करत असते.
ध्येय असते व मानवी वर्तनी प्रभाव टाकण्यासाठी ही तत्वे तयार केली जातात. ही तत्वे कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवणे, त्यांचा ध्येय प्राप्तीसाठी दिशा दाखवतात. कार्य कारण संबंध काय असतो समजून घेऊ. तर व्यवस्थापनातील तत्वे निर्णय घेण्यासाठीचा आधार असते. ही एखाद्या परिणामामागचे कारण निश्चित करतात. उदाहरणार्थ चांगला पगार दिल्याने कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. जसे की आपण कार्य कारण संबंध म्हणजे काय, जसं की व्यवस्थापनाचे तत्वे निर्णय घेण्यासाठी आधार असते. ही एखाद्या परिणामामध्ये एक कारण निश्चित करतात. जसं की आपण समजा चांगला पगार दिल्याने, एखाद्याला चांगला पगार दिला म्हणजे कर्मचाऱ्याला चांगला पगार दिला तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. ही प्रभावी जाहिरातीने वस्तूंची विक्री वाढते. बरोबर आहे की नाही. म्हणजे की हे गोष्टी आपल्याला लक्षात येतात. सर्व तत्वांचा सारखे महत्त्व असते. व्यवस्थापनाच्या सर्व तत्वांचा सारखे महत्त्व आहे. पूर्ण नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही सर्व तत्वे एकाच वेळी वापरणे आवश्यक आहेत. एखाद्या तत्व विशेष लक्ष देऊन वापरले आणि इतरांकडे तत्वाकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर होतो. म्हणजे काही सर्व तत्व एकसारखं महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक जे काही तत्व आहे त्यांचं एकसारखं महत्त्व आहे. असं नाही की व्यवस्थापनाचं याचं जास्त महत्त्व त्याचं कमी महत्त्व, असं नाही. सर्वांचं, कारण की त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो संस्थेवर. त्याच्यामुळे सर्व जे काही हे आहे तत्व आहे त्या समान दर्जा देणं गरजेचं आहे. व्यवस्थापनाचे तत्व ही सामाजिक शास्त्राची तत्वे आहेत. व्यवस्थापन काय सामाजिक शास्त्राची ही तत्वे आहेत. व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप रसायनशास्त्र आणि गणित यांसारख्या विज्ञानासारखे परिपूर्ण नसते. व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप म्हणजे काय की रसायनशास्त्र व गणित यांसारख्या विज्ञानासारखे परिपूर्ण नसते. म्हणजे काय की असं म्हटल्यानंतर असंच होय अशातलंही नसतं. बट तुम्ही समजा आता तत्व म्हणजेच काय, आपण समजा लॉ ऑफ ग्रॅव्हिटीज म्हणत असतो, तिथे होतं की खाली टाकल्यानंतर खाली जाणार तसं. बट गरजेचं नाही की तेच होईल. एक मी पहिल्यांदा बोललो, बट सम केसेसमध्ये हे पण होतं किंवा काही वेळेस त्याचं वेगळंही म्हणजे काही आउटपुट निघू शकतं. तर म्हणजे ते काही असतात काही पूर्णपणे असं परिपूर्ण नसतात किंवा ते काही 100% की परफेक्ट नसतात. संघटनेच्या गरजेनुसार ही तत्वे बदलू अथवा सुधारून वापरता येतात. म्हणजे काय त्याच्यामध्ये बदल करता येतो की लॉ आणि नाही की लॉ ऑफ ग्रॅव्हिटी कोणी बदलू शकत नाही, त्याला बदल करू शकत नाही. तसं इथं नाही, तुम्ही बदलू शकता. व्यवसायानुसार तुमच्या परिस्थितीनुसार बदल दिल्या जातं. आता इथपर्यंत आपण बघितले. पुढच्या पार्टमध्ये आपण व्यवस्थापनाचे तत्वे महत्त्व समजून घेऊ. तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. तर आपण आज काय शिकलो आपण थोडं रिव्हिजन करू. तर आपण सर्वात पहिले समजून घेतो की आता प्रस्तावना थोडक्यात पहिले समजून घेतली काय नंतर अर्थ समजून घेतला. अर्थ काय आहे, तत्व म्हणजे काय आहे, सर्वसाधारण गोष्टी समजून घेतला. तर आपण तत्व म्हणजेच काय, तर आपल्याला एक निष्कर्ष आला. तत्व म्हणजे काय, जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीने परिणाम देतात त्यांना तत्वे असे म्हणतात. जर सोप्या भाषा समजायचं की जी प्रणाली, जी तत्वे किंवा तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीने परिणाम देतात त्यांना तंत्रे असे म्हणतात. ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. ही व्याख्या महत्वाची आहे. ते समजून घेतलं आपण आणि सोपी ही आहे. त्यानंतर आपण समजून घेतलं व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप काय आहे. स्वरूप काय असतं, म्हणजे स्वरूप कसं असतं सार्वत्रिक. त्याच्यामध्ये आपण समजून घेतलं की सार्वत्रिक उपयोग काय आहे, सर्वसाधारण मार्गदर्शनाची तत्वे कसं असतात, हे सारांश आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. म्हणजे कसं त्याच्यापासून लवचिकता असते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ते राहू शकतात किंवा ते अप्लाय करू शकतात आपण त्या तत्वांना. तर वर्तणुकीशी संबंधित असेल, त्याच्यानंतर कार्यकारण संबंधित असेल, म्हणजे कार्यकारण म्हणजे जे काही कार्य असेल किंवा जे काही त्याची क्षमता असेल, कार्यक्षमता असेल, त्याच्याशी रिलेटेड असेल, ते आपण जाणून घेतलं. सर्व
तत्वांचं एकसारखे महत्व आहेत हेही समजून घेतलं आणि शेवटला आपण काही 2 ओळी असतात त्याच्यावर समजून घेतलं की हे जे काही आहेत की ते काही इतकं परफेक्ट नसतं, म्हणजे परफेक्ट नसतात म्हणजे बघा रिसर्च आहेत, खूप मोठी रिसर्च आहेत आणि बहुतेक म्हणजे पण काही वेळेस अपवादही ठरू शकतात, ही गोष्टी अपवादही ठरतात, त्यामुळे हे काही परिपूर्ण हा शब्द वापरणे योग्य नाही, तर परिपूर्ण नसतात हा शब्द इथं वापरले गेलेले आहेत. असो तर आपण उद्या आपण म्हणजे पुढच्या पार्टमध्ये आपण व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व व जे काही दुसरे पार्ट आहे ते समजून घेणार आहोत. आता जे काही पुढचे व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहे, तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतो. तो बाकीचे काही आपल्या चॅनलवर इकॉनॉमीचा पहिला पार्ट अपलोड झालेला आहे, त्याच्यानंतर याचाही अकाउंटचाही पहिला जो काही पार्ट आहे किंवा पहिला पाठाचा पहिला पार्ट आलेला आहे, तर त्याच्यानंतर जे काही पार्ट आहे ते लवकरच येणार आहेत. उद्या परवाच येऊन जातील. जो काही याचा पार्ट आहे ना हा परवा येऊ शकतो, हा जो याचा पार्ट आहे. तर ठीक आहे, धन्यवाद बघितल्याबद्दल.